श्रोते हो नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात असंख्य शब्द वापरतो, पण कधी आपण विचार केला आहे का की हे शब्द नेमके कुठून आले, त्यांच्या मागे कोणती कथा दडलेली आहे? चला तर मग ऐकूया. श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा शब्द प्रवास. शब्दांची ही सफर ऐकताना तुम्हालाही आपल्या मराठी भाषेची समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि तिच्या मागचा संस्कृतीचा ठेवा नव्याने जाणवेल. चला तर मग या सुंदर आणि रंजक शब्द प्रवासाला सुरुवात करूया. शब्दांच्या पलीकडले. अगरबत्ती आणि उदबत्ती. देवाला अगरबत्ती आणि उदबत्ती दोन्ही प्रिय. अंघोळ करून देवघरात जाणे, देवाला अगरबत्ती किंवा उदबत्ती ओवाळणे हा प्रत्येकाचा नित्य नेम असतो. पण ही देवघरातील अगरबत्ती आली ती नागालँड, मिझोराम, भूतान आणि आसाम या प्रदेशातून. अगरू हा एक सुगंधी वृक्ष आहे. त्याच्या खोडापासून सुगंधी तेल काढतात. संस्कृतातील हा अगरू शब्द हिंदी आणि बंगालीत अगर झाला, तर पंजाबीत ऊद झाला. देवघरात समई आणि निरांजनासोबत अगरबत्ती आणि उदबत्ती शांतपणे सर्वांशी जुळवून घेऊन वातावरण मंगलमय करीत असतात. तेव्हा जे हात जोडले जातात ते नागालँड, मिझोराम, भूतान आणि आसाममधील अगरू या वृक्षाला. हे आपणास कदाचित ज्ञात नसेल. मित्र हो, शब्दांचा प्रवास कधीच थांबत नाही, कारण शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग दडलेले असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन शब्द प्रवासासह.